नीतिसूत्रे याचा 17 अध्याय 17 वचन. मित्र सर्व वेळी प्रीती करतो आणि भाऊ संकटाच्या वेळीसाठी जन्माला आहे. यस, आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. कशी आहे माझी यूट्यूब फॅमिली? मी आशा करते तुम्ही सर्वजण सुरक्षित आणि आशीर्वादित असेल येशू मसीहाच्या सामर्थ्य नावामध्ये. होय माझ्या बहीण भावांना, आजच्या सुंदर दिवसासाठी परमेश्वराने आपल्याला किती अद्भुत असं वचन दिलेलं आहे. मित्र सर्व वेळी प्रीती करतो. होय, मित्र जो असतो आपल्याला, आपण जैविक जीवनामध्ये पण पाहतो की प्रत्येकाचा कोणीतरी मित्र असतो. मग ते स्त्री असू द्या, पुरुष असू द्या किंवा लहान मुलं असू द्या, ते प्रत्येकजण आपला एक मित्र बनवतात. का बनवतात? तर का त्याच्याशी ते त्यांचं सुखदुःख शेअर करतात किंवा त्यांच्या मनातल्या गोष्टी ते सांगू शकतात. आणि समवयस्क असल्यामुळे ते एकमेकांना आपले अनुभवसुद्धा शेअर करत असतात. तर इथे परमेश्वराचं वचन आपल्याला काय सांगत आहे की इथं मित्र आपल्याला हा जगिक नाही, तर परमेश्वर स्वतः आपल्याला काय एक मित्र मी तुमचा आहे असं इथे आपल्याला सांगत आहे. मित्र सर्व वेळी प्रीती करतो. होय, प्रभू परमेश्वर आपल्यासोबत सर्व वेळी सदैव आपल्यावर तो प्रेम करतो, प्रीती करतो आणि भाऊ संकटाच्या वेळेसाठी जन्मला आहे. यस, आमेन. आणि जो भाऊ आहे तो आपला काय संकटाच्या वेळेसाठी आपल्याला आपल्या संरक्षणासाठी किंवा आपला बचाव करण्यासाठी तो काय जन्मला आहे. होय माझ्या बहीण भावांनो, प्रभू येशू ख्रिस्त हा आपला भाऊ आहे. तो त्यांनी आपल्याला आपला तो काय मित्र आहे, आपला सखा आहे, आपला अब्बा आहे, आपला बाप आहे. आपण जे काही नातं प्रभू येशू सोबत लावू ते आपल्यासाठी बहुमूल्य आहे. कारण त्यांनी आपला एक एक रक्ताचा थेंब हे आपल्यासाठी मनुष्यासाठी वाहिला आहे. त्यामुळेच परमेश्वराचं वचन इथं आपल्याला सांगत आहे की भाऊ संकटाच्या वेळेसाठी जन्मला आहे. होय माझ्या बहीण भावांनो, येशू ख्रिस्ताने खूप मोठं बलिदान आपल्यासाठी दिलेलं आहे. आपण त्या बलिदानाला कधीच विसरलं नाही पाहिजे. तो आपल्यासाठी आपल्या संकट समय मोठा भाऊ म्हणून सुद्धा धीर देतो, आपला पिता म्हणून धीर देतो, आपला भाऊ, आपला मित्र तो होतो. आपण जेव्हा हळवे होतो, आपण जेव्हा दुःखी होतो, तेव्हा आपण परमेश्वराच्या चरणी बसून आपण आपलं सर्व सुखदुःख त्याच्यासोबत शेअर करतो. कारण आपण या जगामध्ये जगत असताना आपण काही गोष्टी असतात, काही अशा मनातील दुःख असतं की ते आपण इतरांना नाही सांगू शकत. मग तो पती असू द्या, मुलं असू द्या किंवा आपले नातेवाईक असू द्या. पण परमेश्वर असा जिवंत आहे की तो आपला प्रत्येक एक दुःख आपण त्याच्यासोबत शेअर करू शकतो. आपली प्रत्येक एक अडचण आपण परमेश्वराच्या चरणी ठेवू शकतो आणि तो त्याच्यामध्ये तो आपल्याला कार्य करतो, आपल्याला प्रीती करतो, आपल्याला प्रेमाने कुरवाळतो, आपल्याला जवळ घेतो आणि त्याच्यातनं आपल्याला बाहेर पडण्यास तो सहाय्यता आणि मदत करतो. माझ्या बहीण भावांनो, तर ह्या अद्भुत अशा वचनासाठी आपण परमेश्वराला कोटी कोटी धन्यवाद देऊया आणि आपण छोटीशी प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आकाश पृथ्वीच्या निर्माण करता बाप्पा, आम्ही येशू मसीहाच्या सामर्थ्य नावाने तुझ्या चरणी येतो माझ्या देवा. हो परमेश्वरा, आजच्या सुंदर दिवसासाठी, ह्या वेळेसाठी तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या राजा. कारण कित्येक लोक आहेत माझ्या बाप्पा, आजचा हा दिवस ही वेळ नाही पाहू शकली माझ्या राजा. पण तुझा अनुग्रह, तुझी दया, तुझी करुणा आमच्यावरती इतकी अपार आहे परमेश्वरा की तू आम्हाला आज सुरक्षित ठेवला आहेस. म्हणून तुला धन्यवाद, धन्यवाद आणि धन्यवाद देते माझ्या राजा. हो परमेश्वर, हे अद्भुत वचनासाठी तुला धन्यवाद देते माझ्या राजा. हो देवा, तू आमचा मित्र आहेस माझ्या परमेश्वरा. आणि आम्हीच आमच्यावरती येणारं संकट, आमच्यावरती येणारी परेशानी, त्याच्यातून तू बाहेर काढण्यासाठी आम्हाला मोठा भाऊ म्हणून तू जन्माला आलास माझ्या देवा. त्याबद्दलही तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या राजा. हो परमेश्वरा, आम्हाला प्रत्येक एक मनुष्याचं तू तारण व्हावं, त्या आमची पापातनं सुटका व्हावी म्हणून तू इतकं मोठं बलिदान दिलंस माझ्या देवा. त्या बलिदानाला आम्ही कधीही विसरू नये, यासाठी आम्हाला तू शक्ती, सामर्थ्य, बळ दे माझ्या देवा. कारण तुझ्या विना आम्ही अधुरे आहोत, अपूर्ण आहोत माझ्या परमेश्वरा. जेव्हा तू आमच्या सोबती आहेस तेव्हाच आम्ही सर्व गोष्टी पार पाडू शकतो. होय माझ्या राजा, तुझ्या ह्या अपार प्रेमाबद्दल तुला धन्यवाद देते माझ्या राजा. तुझ्या उपस्थितीबद्दल तुला धन्यवाद देते माझ्या राजा. हो परमेश्वरा, ह्या वचनाला अधिक आणि अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यास सहाय्य आणि मदत केली आहेस आणि करत आहेस, म्हणून तुला धन्यवाद, धन्यवादच देते माझ्या परमेश्वरा. विशेष करून मागते बाप्पा, जे कोणी परमेश्वरा आजारी आहेत माझ्या देवा, त्या प्रत्येक एक माझ्या बहीण भावाला तू स्पर्श कर, स्पर्श कर, स्पर्श कर माझ्या देवा. हो राजा, त्यांना चंगाई, छुटकारा दे माझ्या परमेश्वरा. कारण तू अंथरुण बदलणारा बाप आहेस. तो 38 वर्षाच्या दुखणे करायला तू एका क्षणात बरं केलं आहेस माझ्या देवा. ज्याला डोळे नाहीत त्याला तू डोळस बनवलंस माझ्या राजा. हो परमेश्वरा, तुला सर्व गोष्टी शक्य आहेत, तुला अशक्य असं काहीच नाही माझ्या राजा. हो देवा, त्या प्रत्येक एकाचे तो अंथरुण बदल माझ्या राजा. मी त्यांच्यावरती तुझं लहूची घोषणा करते माझ्या देवा.
तुझं लहू मी त्यांना लावते माझ्या राजा. होऊ दे परमेश्वरा मोठी साक्ष गवाही येण्यास तू सहायता आणि मदत कर माझ्या राजा. तू असं केलंस म्हणून तुला धन्यवाद धन्यवाद देते माझ्या परमेश्वरा. मी विशेष करून मागते माझ्या राजा, जे कोणी कर्जबाजारी आहे, जे कोणी फायनान्शियल प्रॉब्लेम्समध्ये आहेत, ज्यांच्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता आहे, ज्यांची गरिबी परिस्थिती आहे माझ्या परमेश्वरा, त्या प्रत्येक एक बहीण भावाला तू स्पर्श कर, त्यांच्या घराण्याला तू स्पर्श कर माझ्या देवा. त्यांचा चंगाई छुटकारा तू कर माझ्या राजा. त्यांचे मार्ग मोकळे कर माझ्या परमेश्वरा. जे काही तिथे दुष्ट योजना आहेत नसेल तशाच्या नावामध्ये मी सर्व कॅन्सल आउट करून देते माझ्या राजा. त्यांना तू स्पर्श कर माझ्या देवा. तुझी उपस्थिती त्यांना जाणवू दे माझ्या राजा. त्यांच्यासाठी तू मोठा भाऊ म्हणून धाव घे माझ्या राजा. तू त्यांच्यासाठी एक मित्र सखा म्हणून तिथे उपस्थित राहा माझ्या देवा. तू असं केलंस म्हणून तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या परमेश्वरा. मी विशेष करून मागते बाबा, ज्या कोणाला नोकरी नाही आहेत माझ्या राजा, ज्यांचे बिझनेस लॉसमध्ये जात आहेत किंवा त्यांच्याकडे बिझनेस काम नाही आहे माझ्या परमेश्वरा, त्या प्रत्येक एक बहीण भावाला तू स्पर्श कर माझ्या राजा. त्यांच्या योग्यतेप्रमाणे तू त्यांना जॉब्स देऊन प्लेस करत आहेस म्हणून तुला धन्यवाद धन्यवाद देते माझ्या परमेश्वरा. हो माझ्या देवा, त्या प्रत्येक एकाच्या बिझनेसमध्ये तू बरकत आण माझ्या राजा. त्यांच्या कामाधंद्यात बरकत येऊ दे. ज्यांच्याकडं काम नाही माझ्या राजा, त्या प्रत्येक एकाच्या हाताला तो काम दे माझ्या राजा. कारण हे जगिक जीवन जगत असताना परमेश्वरा, ज्या दैनंदिन लागणाऱ्या गोष्टी आहेत, वस्तू आहेत माझ्या देवा, ते तू देऊनच ब्लेस करणार आहेस. तर त्या प्रत्येक एक माझ्या बहीण भावाला तू काम दे, जॉब दे माझ्या राजा. हो देवा, तू असं केलंस म्हणून तुझ्या नावाला कोटी कोटी धन्यवाद करते माझ्या परमेश्वरा. मी विशेष प्रार्थना करते माझ्या देवा, जे कोणी मोबाईलचे ॲडिक्शनचे शिकार आहेत माझ्या राजा. होय परमेश्वरा, आजच्या जगामध्ये पाहतो परमेश्वरा, आम्ही की लहान लेकरापासून ते वयस्करांपर्यंत अधिक मोबाईलचं व्यसन झालं आहे माझ्या राजा. त्या प्रत्येक एकाला तू स्पर्श कर माझ्या देवा. त्या मोबाईलच्या व्यसनातून त्यांना बाहेर काढ माझ्या राजा. त्यांना तुझ्या मार्गावरती चलव, तुझ्या वचनाची त्यांना गोडी लागू दे माझ्या राजा. त्यांचं जीवन तू बदल माझ्या परमेश्वरा. हो देवा, मग ते दारूचे व्यसने काही लोक आहेत माझ्या देवा, त्यांच्यामुळे त्यांचे पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत परमेश्वरा. त्या प्रत्येक एक व्यसनी बहिणीसुद्धा आहेत माझ्या देवा, आणि विशेष जास्त अधिक प्रमाणात भाऊ आहेत माझ्या राजा. त्या प्रत्येक एकाला तू स्पर्श कर, त्यांच्या त्या व्यसनातून त्यांना तू सुटका दे माझ्या राजा. हो देवा, तू असं केलंस म्हणून तुला धन्यवाद धन्यवाद देते माझ्या राजा. त्यांनी कुणाचीही वाईट संगती न करता फक्त तुझी संगती करावं, तुला आपला मित्र म्हणावं, तुला आपला मोठा भाऊ म्हणून स्वीकार करावा. तो अशी कर माझ्या देवा. हो परमेश्वरा, माझ्या पूर्ण युट्यूब परिवाराचं जीवन मी तुझ्या हाती सोपवते माझ्या राजा. पूर्ण ह्या भारतवासियांचं जीवन मी तुझ्या हाती सोपवते माझ्या देवा. इथून पुढील वेळ काळ आम्हा सर्वांचं जीवन तुझ्या हाती गुण आम्हाला तू आशीर्वादित कर. आणि छोटीशी प्रार्थना मी धन्यता आणणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रियाने गोड नावात केली म्हणा का पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. शालोम. प्रभू येशू मसीहची शांती तुम्हा आम्हा सर्वांसोबत युगाने असो. प्रभू येशूच्या दुसऱ्या आगमनापर्यंत परत भेटूया अशाच एका अद्भुत वचनासोबत. तोपर्यंत सर्वांना जय ख्रिस्ट. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू ऑल अँड थँक्यू सो मच.